आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सासरचा उंबरठा जर का कायमचा ओलांडायचा असेल तर ह्यापुढे हे तुझं हक्काचं घर तुझ्यासाठी कायमचं बंद होईल। मी हे घर सोडून चालले। तर हा काय मूर्खपणा आहे? घर सोडून चालली म्हणजे? हा मूर्खपणा नाहीये सोहम, ह्याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात। आणि अजून तरी माझा स्वाभिमान जिवंत आहे। तारा पण झालंय काय? काय झालंय? ह्या घरात आल्यापासून मी रोज बघतेय, दरवेळेला प्रत्येक गोष्टीत या घरात फक्त चारंग आणि सावलीलाच महत्व दिलं जाते। आत्ताच उदाहरण घ्या ना, मंगळागौरीच्या कार्यक्रमात सुद्धा प्रत्येक बाईच्या तोंडी देखील फक्त सारंगची बायको हेच ऐकू येत होतं। आणि आता काय ऐकते? ही कुलदैवताच्या दर्शनाला जायला फक्त चारंग आणि सावलीला सांगितलंय का? आमचं पण नवीन लग्न झालंय, मी पण या घराची नवीन सून आहे, मग माझा विचार का नाही केला? अरे अगं तसं नाहीये, तुला त्यांचा ऍक्च्युअल प्लॅन माहित नाहीये त्यामुळे माहितीये तिथे कॉन्फरन्स येते। पण आता तूच सांग ना मला, की कुलदेवतेच्या दर्शनाला जायला जर सारंग आणि सावलीचा विचार केला जातोय तर मग आपला का नाही विचार केला जातोय? आहे तुझ्याकडे उत्तर? नाही ना? कसं आहे ना सोहम, इथे प्रत्येक गोष्टी फक्त सारंगला पुढे केलं जातं आणि जिथे सारंग आहे तिथे सावली आलीस। मला कळलंय या घरात माझी काहीच व्हॅल्यू नाही आणि माझी सोड रे, या घरात तुझी काही व्हॅल्यू आहे की नाही? का आयुष्यभर फक्त सारंग सावली हेच करत बसणार आहेस? तारा कमॉन, मान्य आहे मला हा इशू आहे, पण घर सोडून जाणं ऑप्शन नाहीये ना। मग दुसरा काय ऑप्शन आहे वहिनी? मला तरी असं वाटतं की जिथे आपली किंमत नसते ना, तिथे माणसाने थांबू नये। सो ही मी निघाले। काम तारा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सासरचा उंबरठा जर का कायमचा ओलांडायचा असेल तर ह्यापुढे हे तुझं हक्काचं घर तुझ्यासाठी कायमचं बंद होईल। एखादी गोष्ट तुला आवडली नाही, तुझ्या मनासारखी नाही झाली, तुला खटकली तर बोलायचं ना, मला येऊन सांगायचं। मी काय केलं असतं? रागवले असते, चिडले असते, ठीक आहे ना। तुझी आई नाही का रागवत? मग मी जर का तुझ्यावर रागवले तर काय? आणि माझ्यासाठी माझी सगळी लेकरं सारखीच आहेत। तुला जर का असं वाटत असेल की मला सारंग जास्त आवडतो, मी त्याचे जास्त लाड करते, त्याची खूप काळजी करते, तर हो, मला सारंगची खरंच काळजी वाटते। तू नवीन आहेस हे घरात, काही गोष्टी तुला खरंच ठाऊक नाहीयेत, पण मी तुला सांगते, सारंग लहान असताना आमच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला होता जेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या सारंगला कायमची गमावते की काय, आणि त्याच्या आयुष्यात ती भीती अजूनही आहे, आजही आहे।